हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी आणि आई. तर मी आहे लसण सोलत आहे. आलं लसणचं पेस्ट करायचं आहे. परवाला होळी आहे, तर मसाल्याचं चणे हे मी नेहमीच करत असते. आणि येतात पुढे पण खायला, रंग लावायला येतात, पण मी रंग तर लावतच नाही. मला रंग लावायला आवडतही नाही. मी कोणाची मजाक पण नाही करत आणि स्वतःची पण मजाक करून घेत नाही. तर मला ते आधीपासूनच नाही आवडत. माझं लग्न जरी झालं होतं त्यावेळेसपासून, ज्यावेळेला माझं लग्न झालं तेव्हापासून माझे दीर वगैरे यायचे, पण आमच्या इथे असं कोणी पाण्याचा खेळ किंवा हुरदंगेपणा असं कोणीच करत नव्हतं. फक्त गुलाल लावायचे, नाश्ता पाणी करायचं, कारण आमचं कुटुंब इथंच राहतं. नाश्ता पाणी करायचं, गुलाल लावायचं, पाया पडायचं, असं आमच्याकडे होतं. तर त्या हिशोबानेच आम्ही आजही वागतो. बाहेर जायचं आणि रंगबिंग खेळायचं हे मला तर अजिबात नाही आवडत. मग कुणी जर बरोबरीच्या लेडीज असल्या तर मी पण खेळते, नाही खेळत असं नाही आहे, पण एक प्रमाणामध्ये, एक वेळ पाहून. आणि माणसांसोबत वगैरे मी कलर वगैरे खेळत नाही, कारण मला तो खेळच मुळातून आवडत नाही जास्त. त्यातल्या त्यात मग ते मस्करीपणा, अतिमस्करी, अंगाची मजा, आणि मग ते पिले खाल्लेले लोक असतात, त्यांना आपण किती नाही म्हटलं तरी ते ओढताड करतील, ते मला आवडत नाही. असं काम आहे. आणि आता मी लसण सोलत आहे. हा नवीन लसण आहे, त्याच्यामुळे याला सोलायला खूप वेळ लागतात. बसल्या बसल्या म्हटलं चला व्हिडिओ पण बनवायचा आहे. मसाल्याचे चणे मस्तपैकी बनवायचे, खायचे, चिवडा पण बनवते सोबत. करायचं एन्जॉय. आपलं आहे म्हणून आपण काही एन्जॉय करायचं सोडायचं नाही असं नाही आहे. आपल्याला जसं वाटते तसं एन्जॉय करायचा. मयूर खेळतो बाहेर जाऊन, मग त्याचे मित्र येतात ते रंगाने भरलेले, मग त्याला बाहेरच बसवते मी चेअरवर आणि नाश्ता पाणी वगैरे देते. बहिणीची मुली येतात. आता यावेळेला नवीन म्हणजे माझे लहान जावाई, मुलगी, नातीन हे येणार आहे. त्यांच्यासाठी स्वयंपाक करणार आहे. त्यांना माझ्या हातचा बिर्याणी भात हा आवडतो. म्हणजे बिर्याणीमध्ये चिकन वगैरे, मटण वगैरे नाही टाकायचं, फक्त भात टाकायचा. जिरा राईस वगैरे राहतो की नाही, तो बिर्याणी पॅटर्नमध्ये करायचं. सगळे मसाले टाकायचं, दही वगैरे टाकायचं, अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं, असं सगळं मटेरियल सगळं टाकायचं त्याच्यामध्ये. फक्त चिकनचे वगैरे पीस वगैरे काही टाकायचं नाही, कारण ते खातेही नाही. आणि परत त्या दिवशी सोमवार पण आहे, त्यामुळे मी पण नाही खात. तर मी आता एक अवी मिसाळचा व्हिडिओ पाहिला. अवी मिसाळचा नाही, सॉरी, राजू मिसाळचा व्हिडिओ पाहिला. आणि आपलं थॉटचं चॅनल आहे, त्याच्यामुळे आपण थॉट पण देतो. तर मी तुम्हाला सांगते, त्याने सांगितलं की भावाने गाडी पाडली आणि तो तनतन करत गेला. रात्री 3 वाजता त्यांनी गावा बाजार चालू केला घरामध्ये, आईला त्रास दिला. तर मला एक सांगायचं वाटते की बा, जेव्हा तो बालिकच नव्हता किंवा तो समजदार नव्हता, तर त्याला बायको करून दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी का बरबाद केली? तुम्ही जसे आता तुम्हाला वाटते आहे त्रास, ठीक आहे, मी कोणाच्याही पर्सनल लाईफमध्ये नाही जात एकदम जास्त, पण मी हे सांगते आहे की जेव्हा तुम्हाला त्रास होत आहे, तर त्याची बायको 4-6 महिने राहिली, तर तिला किती त्रास दिला असेल त्या व्यक्तीने. परत त्याला सवय आहे नुसतं खायची, झोपायची आणि गावभर फिरायची, लहान मुलासारखं त्याचं डोकं आहे. तुम्हाला आधी नाही दिसला का तुमचा भाऊ लहान मुलासारखं डोक्याचा आहे म्हणून? आता त्याला बायको लागते आहे, बायकोची गरज आहे त्याला. परत तो आईला त्रास देतो आहे, तो खाण्याच्याच कामाचा आहे नुसता. तर आज भाऊ तुम्ही मोठे होते घरामध्ये, बरोबर ना? आणि तुमचं लग्न पण झालेलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती होतं की जबाबदारी काय असते म्हणून. एका लग्न झालेल्या व्यक्तीची जबाबदारी असते आईला बघणे, घरातलं सगळं खर्च भागवणे, परत कामाला जाणे, 2 पैसा कसा मिळतील याचा विचार करणे, हे सगळं एका पुरुषाच्या मागे असते. जेव्हा त्याचं वय नव्हतं किंवा जेव्हा त्याला समजत नव्हतं, जरी त्याने मुलगी पसंत केली असली तरी, पण तो जर सांगायला तुमच्याच जवळ आला ना की मला ही मुलगी पसंत आहे आणि मला हे लग्न करायचं आहे म्हणून, त्यावेळेला तुम्हाला म्हणता नाही आलं का की बाबा तुझं लग्न करायला काही हरकत नाही आहे, आपण तू काम करत नाही, काही नाही, दुसऱ्याची मुलगी आपण आणू, पोसणार कोण आहे त्या मुलीला? त्या मुलीचा खर्च उचलणार कोण आहे ना? खर्च उचलणार कोण आहे? परत 2 हाताची 4 हात होतील, मग त्यावेळेला खर्च कोणी करायचा? हे त्याला आधी प्रश्न विचारायचा होता ना.
तुम्ही ते त्याने म्हटलं आणि तुम्ही त्याची हौस पुरवण्यासाठी, हे हौस नसतं, हे आयुष्याचा प्रश्न असतो, याला हौस नाही म्हटलं जात. हे जे प्रकार तुम्ही केला ना, त्याचं लग्न करून दिलं आणि आता आहे संसार लागला आहे, मग त्याला संसाराची चटक लागून गेली. जेव्हा लग्न होते एखाद्या बाईचं म्हणा, माणसाचं म्हणा, मुलीचं म्हणा, मुलाचं म्हणा, त्यावेळेला त्यांना संसाराची चटक लागली की मग तो बेंबावल्यासारखा करतो. आता त्याला त्याची बायको नाही दिसत, त्याची बायको यायला तयार नाही आहे, म्हणजे त्या बाईलाही त्रास असेल तेव्हाच ती येत नसेल ना. मग तुम्ही त्यावेळेला विचार केला नाही. आज ती गाडी पाडली, गाडीला इजा झाली, तो घेऊन फिरतो आहे, त्याच्या जीवाला दुखापत होईल, हे सगळं जेव्हा तुम्हाला कळते आहे तर तुम्हाला त्याही वेळेला कळायला पाहिजे होतं ना की त्याचं लग्न आपण करून देतो आहे. तो माणूस स्वतःचा खर्च नाही भागवू शकत, तो काय बायकोचं ओझं उचलणार, काय तो संसारामध्ये लक्ष टाकणार. बायको करणे म्हणजे नुसतं बायको एक घरगिरस्ती सांभाळणारी बाईच्या सोबत संपर्कात राहणे असं नाही राहत. तिची जबाबदारी पण सांभाळणे आहे. तिला काही लागलं केलं, तिला म्हणजे काही वस्तूची गरज पडली, तिला पैशाची गरज पडली, तिला औषधी लागली, हे सगळं तो व्यक्ती जर करत असला तर लग्नाला काढायचं होतं त्याला ना. आज गाडीचं नुकसान केलं राजूभाऊ तर तुम्हाला त्रास होत आहे, घरच्या लोकांना त्रास दिला त्याने तर तुम्हाला त्रास होत आहे. मग एखाद्याच्या मुलीचं जर वाटोळं केलं, ती मुलगी जरी माझी नसली किंवा ती माझ्या कुठल्याही परिचित व्यक्तीची मुलगी नसली तरी पण एका बाईला त्रास होणे ही किती मोठी गोष्ट आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे की नाही हे सांगा तुम्ही. त्यावेळेला आपल्याला जाणवलं नाही, त्यावेळेला वाटलं का हा सुधरून जाईल. अरे आपण ज्या व्यक्तीला नाही सुधरू शकलो 30 वर्षापर्यंत म्हणा की 20 वर्षापर्यंत म्हणा, तर दुसऱ्यांची मुलगी का 4 दिवसात सुधरवणार होती का? मग तुम्ही तिला सांभाळलं का व्यवस्थित? तिला माहेरी जाण्याची का गरज पडली? तुमची आई म्हणते नेहमी की माझ्याकडून त्रास नव्हता तिला, मी माझं स्वतःचं काम स्वतः करायची, मान्य आहे. चला म्हातारा व्यक्ती आहे आणि घरात असलेलं चांगली एक गोष्ट आहे म्हातारा व्यक्ती. तर जेव्हा तुम्ही तुमचे सगळे कामं सांभाळून घ्यायची, सगळं तुमच्या घरी नीटनेटकं होतं, तर मग त्या मुलीला त्रास नाही झाला तर ती अशीच चालली गेली का? आहे ना, खूप मोठा प्रश्न आहे. त्यातल्यानंतर आता तो राहतो आहे, आता ती मुलगी यायला तयार नाही आहे किंवा त्याचे आईवडील पाठवायला तयार नाही आहे. मग अशा वेळेला हा तुम्हाला आज इतका त्रास देतो आहे. गाडी एखादी आणली की त्या गाडीला त्याला चालवता येत नाही आहे धड, तर तुम्ही गाडी तुमच्या नावावर घेतली कशाला? त्याला एखादी सेकंड हँड गाडी घेऊन द्यायची होती, पडझड छोट्या गाडी घेऊन द्यायची होती. जेव्हा तुम्हाला माहीत आहे योगिताची पण गाडी त्याने खराब केली आणि हे नवीन गाडीचं पण तो नासोडा करतो आहे, तो पडतो आहे, तर हे योग्य आहे का? आणि त्याच्याच गाडीने जर दुसऱ्याला इजा झाली, दुसऱ्याला त्रास झाला किंवा दुसऱ्याला मार लागला, याच्या गाडीने धडकली एखाद्या ठिकाणी गाडी, याचे हातपाय तर मोडतील. दुसऱ्याचा एकुलता एक मुलगा असला किंवा दुसऱ्याचं काही दुखणं असते, काही जिंदगी आहे, त्रास आहे आणि तशा व्यक्ती जर असला आणि त्या व्यक्तीच्या भारावर म्हणजे त्या व्यक्तीच्या खांद्यावर अख्ख्या घरचा भार असला आणि तशा व्यक्तीला जर याच्या गाडीने धडक बसली, त्याच्या जीवाला काही झालं तर मग त्याची भरपाई कोणी करून द्यायची? आज गाडी तुमची मोडली केली, तुम्ही इन्शुरन्समध्ये ती गाडी करू शकता, कवर होऊन जाईल. पण जर त्याच्या जीवाला म्हणा किंवा याच्या जीवाला म्हणा काही झालं तर मग त्याची गॅरंटी कोण घेणार? तेव्हा तुम्ही असं म्हणणार आहे का हा नादान आहे, हा लबाड आहे, हा अलगर्जी आहे, याला काम कळत नाही, असं म्हणल्याने होऊन जाईल का? मग नुकसान करणाऱ्या वस्तूपासून आपण त्याला आधीच लांब ठेवायचं ना, हे आपल्यालाही कळायला पाहिजे. आज आमचा मुलगा आहे, तो गाडी चालवते, तर आम्हाला माहिती आहे जास्त अति आग मुतल तर एक दिवस जाईल. मग त्याला त्या भानगडीपासून आधी संसर्ग करायचं. त्यातही तो नाही ऐकत आहे तर तो तर रडेल, पण एखाद्याला धडक मारली तर तो पण रडेल. पण त्याच्या हातापायाला मोडमाड झालं दुसऱ्यांच्या हातापायाला आणि तो घरातला करता धरता असला तर किती नुकसान होईल. जीवाच्या बदल्यामध्ये तुम्ही जीव भरून देणार का कोणाचा? याचा म्हणा किंवा त्याचा म्हणा. मग तुम्हाला गाडी घेताना तुम्ही लग्न झालेले व्यक्ती आहे, तुम्हाला एक मुलगी आहे, तुम्हाला प्रपंच आहे, तुम्ही व्यवस्थित आहे, तुम्हाला समज आहे. मग तुम्हाला हे कळायला पाहिजे की त्याला नवीन गाडी घेऊन देताना खूप विचारपूर्वक करायला पाहिजे. आणि तो म्हणतो आहे लबाड तर आहेच, तो खोटारडा लबाड हे तर त्याच्या रक्तातच भरलेलं असल्यासारखं आहे, खाण्यापासून त्याला फुरसतच नाही आहे. तो म्हणतो माझ्या योगिता ताईने मला घेऊन दिली, माझ्या अक्काने मला गाडी घेऊन दिली.
आणि तिला पण नाही समजलं का की हा गाडीचा असा नासोडा करतोय, तर आपण पैसे कसे द्यायचे याच्या हट्टाला पुरवून. त्याने जर एखाद्या दिवशी म्हटलं का माझ्यासोबत तुम्ही विहिरीत कुदा, तर तुम्ही कुदाल का? मग कुदाल नाही ना, तर मग तसंच दुसऱ्यांच्या मुलीचं वाटोळं करून दिलं तुम्ही. ते नाही झालं तर वर्षभरात याने गाडी कमीत कमी 3 वेळा तर आम्हीच ऐकून झालं. याला लागला, पडलं, फोडून आणली, तुमची गाडी खराब केली त्याने, मध्ये योगिताची गाडी खराब केली त्याने, आता स्वतःची गाडी खराब केली त्याने. आणि खोटं तर निव्वळ बोलतो तो. निव्वळ म्हणजे इतका खोटं बोलतो तो की त्या खोट्याचं काही प्रमाणच नाही त्याच्याजवळ. त्याला असं कसं नाही वाटत? ठीक आहे, त्याला नाही वाटत, त्याच्या डोक्यामध्ये फरक आहे का? त्याला त्याचे काय म्हणणं आहे ते पण त्याला तुम्ही ऐकून घ्या. इतकं जेव्हा तुम्ही सगळं अंगलोट करून घेता आहे ते पण ऐकून घ्या की त्याचं म्हणणं काय आहे. तो जर म्हणत असेल की मला आता बायको लागते, तर बायको कुठून आणून देणार आहे? मग जी वस्तू आपल्या घरी होती तिचं संगोपन आपल्याला चांगल्या पद्धतीने करता आलं असतं आणि करायला पाहिजे होतं, बरोबर ना? आणि त्याचे हातपाय मोडले तरी तो सुधारणार आहे का? तुम्हाला वाटते का तो सुधारणार आहे? तो काही सुधरत नाही. त्याला गाड्या घोड्या जी मी गाडी घेतली आहे कमी जास्त रेटने काढून टाका, ज्याचा पैसा त्याला देऊन टाका. गाडीच्या नांदामध्ये याचाही जीव जाईल, गाडीच्या नांदामध्ये दुसऱ्याचा पण जीव जाईल. धडकली गाडी एखाद्याला हायवेला म्हणा किंवा कुठे म्हणा, याचाही जीव जाईल आणि दुसऱ्या व्यक्तीचा पण जीव जाईल. कमीत कमी तुम्ही, तो वेडा आहे, तो स्वतःची काळजी जरी करत नसला तरी दुसऱ्याची तर काळजी करावं तुम्ही. हे मला माहिती आहे की माझे शब्द पुष्कळ लोकांना टोचेल की पोरांच्या हौशी करावे लागतात. करायचे ना, पण एक लिमिटपर्यंत. लिमिटच्या वर जर पोरगं जास्तच करत असेल तर त्याची हौसमौस करायची काही गरजच पडत नाही. तर असं माझं म्हणणं होतं. ते आपलं थॉटचं चॅनल आहे, त्याच्यामुळे आपण थॉटच देणार आहे किंवा वाईट बोलणार नाही, शिव्यागाळी देणार नाही. पण हां, आपल्याला योग्य प्रकारे वाटलं मला, जसं की बा मला याला थोडंसं 2 शब्द सांगायला पाहिजे. ऐकलं तर बरंच आहे, नाही ऐकलं तर त्याचे नशीब आहे ना, तो आहे. त्याला खाण्यापासून फुरसत नाही आहे, कमावण्याची हद नाही आहे. माझा हप्ता मी भरेल, बोलल्याने होत नाही. एका दिवसाचा हप्ता नसतो. आज 2 वर्ष 3 वर्ष गाड्यांचे हप्ते भरावे लागतात. आज दिवस चांगले आहेत, तेवढाच पैसा जर साचवून ठेवला असता त्याने, तर त्याला उद्या आहे, बरं आहे, चांगला आहे, वाईट आहे, वेट त्यासंग सांगून येत नाही. 2 पैसा जर लावून ठेवला असता त्याने, तर त्याच्या कमी पडलं असतं. तुम्हीच लोकांनी आधी लहान आहे लहान आहे लहान आहे लहान आहे करून त्याला डोक्यावर बसवलं ना. आज तुम्ही ओरडत आहे, आज पब्लिकला तुम्ही प्रश्न विचारत आहे की सांगा मी काय करायला पाहिजे. पब्लिक काय करणार आहे तुम्ही सांगा? त्याच्या जागेवर मी जरी असते तर मी पण काय केलं असतं? मरते तर मर, मग आता काय करणार आहे? दुसरा उपाय नाही राहत. कोणाला पण असं वाटत नाही की आपला पोरगा आपल्या हातून जावं म्हणून आपण त्याच्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्नच करतो नेहमी. तर त्यातही पोरं जर ऐकत नाही तर त्याला काय करणार आहे? निरुपयोगी राहते आपण. आणि त्यातल्या त्यात त्याची बोलभाषा तर खूप बेकार विचित्र आहे. तो आईला सुद्धा चॅप्टर बोलतो. काय पोरगा आहे तो? आईला म्हणतो आहे की माझी आई किती चॅप्टर आहे तुम्हाला माहिती नाही आहे. याला हे नाही समजत का ज्या आईने आपल्याला 9 महिने पोटात ठेवलं, आपलं लहानाचं मोठं केलं आपल्याला, आणि आजही तीच करते आहे. आजही कोणी गावचे लोक त्याला खाऊ घालते का? तो येऊन तर घरातच जेवते छोटी आईच्या जवळ येऊन. आणि आईलाच जर अशा भाषेत बोलतो तर काय तुमचे संस्कार आहे आणि काय तुमचे संस्कार दिसत आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर अशा प्रकारचं आहे यांचं. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा तुम्ही. लाईक, कमेंट्स, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.